त्यांना रामदेववाडी प्रकरणामध्ये जे संशयित आरोपी होते संजय पवार यांचा चिरंजीव पवार याचा ब्लड सॅम्पल निगेटिव्ह आलेला आहे. हे सारं जर रामदेववाडीच्या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरू आहे तो संशयास्पद आहे. मला वाटतं की या ठिकाणी पोलिसांनी त्याच्यामध्ये विलंब केला. 17 दिवसानंतर या प्रकरणाची चौकशी सुरू केली. ते मी आवाज उठवल्यानंतर मी ज्यावेळेस डीजींशी बोललो, पत्रव्यवहार सुरू केला, तेव्हा मग कुठे पोलिसांना जाग आली. आणि आता जाग आल्यानंतर ज्या दिवशी मी गेलो होतो त्या दिवसपर्यंत त्याचं ब्लड सॅम्पल घेतलेलं नव्हतं. नंतर पोलीस म्हणतात की आम्ही ते ब्लड सॅम्पल रामदेववाडीला जे ब्लड सॅम्पल घ्यायचं होतं ते ब्लड सॅम्पल यांनी पारोळ्याला घेतलं. म्हणजे अंमल जो असतो अंमली पदार्थाचा तो उतरल्यानंतर घेतलं असं त्यांचं म्हणणं आहे. खरं म्हणजे यामध्ये ब्लड सॅम्पल बदलवण्याची शक्यता नाकारता येत नाही. पोलीस एकंदर लपवाछपीचं प्रकरण करत आहे. बड्या घरचे सगळे मुलं आहे, राजकीय दबावामुळे सगळं चाललेलं आहे. आणि त्याचा तपास जो आहे आता मला वाटतं की पोलिसांकडून काढून SITकडे दिला पाहिजे. भाऊ आपण पारोळ्याला जे ब्लड सॅम्पल घेण्यात आलेले आहे ते अशी सूत्रांकडून माहिती मिळाली आहे की त्या ठिकाणी कोणतीही त्या ठिकाणी रुग्णालयात नोंदणी केलेली नाही आहे कुठल्याही प्रकारे. मुळामध्ये पारोळ्याला ब्लड सॅम्पल घ्यायची आवश्यकताच काय? इथं सिव्हिल हॉस्पिटल होतं, मेडिकल कॉलेज होतं, नगरपालिका जळगावचं हॉस्पिटल होतं, पुढे गेलं धरणगावचं हॉस्पिटल होतं, पुढे गेलं तर एरंडोलचं हॉस्पिटल होतं. सरकारी हॉस्पिटलमधल्या कालखंडात भरपूर होतं ना. आणि एवढं काल समजा एकतर पुढे काय होतं की अशा प्रकरणामध्ये तातडीनं जर ब्लड सॅम्पल घेतलं तरच रिझल्ट येतात. इथे ब्लड सॅम्पल बदलवण्याला वाव आहे. आणि त्यामुळे पहिली गोष्ट त्याचे ब्लड सॅम्पल घेतलं की नाही घेतलं असेल तर एवढं उशिरा का घेतलं? उशिरा घेतलं असेल तर ते बदलवून असेल ह्याची गॅरंटी कोण घेईल? आणि हे सगळं प्रकरण एकंदर संशयाच्या भोवऱ्यामध्ये आहे. राजकीय दाव मोठा आहे आणि त्यामुळे या ठिकाणी हे सगळं घडत आहे. भाऊ त्यामध्ये अजून संशयित आहे असा संशय पोलिसांना आहे. एका जळगाव जिल्ह्यातले एक बडा बिल्डरचा मुलगा देखील आहे त्यामध्ये असंही देखील समजते आहे. नाही, या प्रकरणामध्ये अजूनही एक गाडी होती आणि त्या गाडीमध्ये काही व्यक्ती त्या गाडीमध्ये प्रवास करत होत्या. आणि त्या आता जर CCTV कॅमेऱ्यावरचं फुटेज त्या कालखंडामधलं पाहिलं तर ह्या 2 गाड्या त्या ठिकाणी दिसत आहेत ज्यांची शर्यत लागलेली होती. आणि या माध्यमातून त्या दोन्ही गाड्यांमध्ये जे असलेले आहेत त्यांना खरं पकडायला पाहिजे होतं. त्यांनी जर त्या ठिकाणी गांजा ठेवलेला होता, गांजाचा अंमल त्यांच्यावर होता, तर हा गांजा आला कुठून, नेमकं ह्यांनी किती सेवन केलं हे अजून याची माहिती मिळत नाही आहे. पोलीस या ठिकाणी अत्यंत संथगतीनं या ठिकाणी कारवाई करत आहे आणि त्यामुळे अधिक तपासाची आवश्यकता आहे. भाऊ जे जे पीडित कुटुंबाचे परिवार आहेत त्यांनी जे आधीचे तपास बबन आव्हाड होते यांच्या निलंबनाची कारवाईची मागणी केलेली आहे. त्यांनी जे दोषी असतील याच्यामध्ये यांनी तपासामध्ये विलंब केला असेल त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. या ठिकाणी स्थानिक पोलिसांनी याच्यामध्ये हलगर्जी केली. जाताबरोबर यांना मुंबईला हॉस्पिटलला नेवण्याची काही आवश्यकता नव्हती. इतके काही ते सिरियस पेशंट नव्हते की जे मुंबईला ICUमध्ये ठेवत नाही. त्यावेळी इतके सिरियस पेशंट नव्हते. त्या ठिकाणीसुद्धा दुसरा जो पेशंट होता त्याला कुठला मार लागलेलाच नव्हता. आणखी जे 3-4 पेशंट होते त्याला तर खरचटलंसुद्धा नव्हतं. आणि अजूनही याच्यामधले जे काही दुसरे काही आरोपी आहेत त्यांना अजून पोलिसांना पकडण्यात अपयश आलेलं आहे. एकंदर किती दिवस चालणार आहे? 4 जीव जातात त्याच्यामध्ये, चिरडले जातात लहान लहान मुलं. काही संवेदना आहे की नाही, काही भावना आहेत की नाही या लोकांना? मात्र गिरीश महाजन म्हणतात की यामध्ये कोणताही राजकीय दबाव नाही. गिरीश महाजन यांनी 5-5 लाखाची घोषणा केली आहे. अद्यापही त्या पीडित कुटुंबापर्यंत ही आपलं 5 लाख रुपयाची मदत पोहोचली नाही आहे. माझा आरोप आहे की याच्यामध्ये राजकीय हस्तक्षेप झाला आहे. असं असेल तर या सर्वांचे CDR तपासण्याची गरज आहे. DSPचेही सगळे फोन नंबर्स त्या कालखंडामध्ये तपासले पाहिजे की यांना कुणाकुणाचे फोन आलेत, कोणत्या मंत्र्याचा फोन आला, कोणत्या आमदाराचा फोन आला, यामधून हे तपासण्याची गरज CDRच्या माध्यमातून होईल. आणि जे माणसं आता पकडलेले आहे, संजय पवारचा मुलगा असेल का तो कौल असेल, या दोघांचे मोबाईल घेऊन त्यांना कुणाचे नेमके त्यावेळेस फोन आले हे तपासून जाहीर केलं पाहिजे समाजासमोर की असे फोन आले. यात तथ्य आहे नाही आहे, पण ते पोलीस करायला तयार नाही. तर साधं गोष्ट आहे. आणि या ठिकाणी गिरीश भाऊ जरी सांगत असले की हे राजकीय दबाव वगैरे नाही, तर याच्यात अप्रत्यक्ष राजकीय दबाव आहे. कारण हा जो कौल नावाचा पोरगा आहे हा यातले स्थानिक मंत्री जे आहेत अनिल पाटील
त्यांचा पी ए म्हणून घेतो, त्यांचे कामं हाच करतो आणि ह्याच्यामध्ये एका बिल्डरचा हे मुलगा आहे. तसं एक सटोडिया जळगाव शहरामधला सर्वात मोठा, त्याचाही संबंध याच्याशी जोडला जातो आहे अशी माहिती मला मिळालेली आहे. भाऊ आपली काय मागणी असणार आता या एक सफल चौकशी झाली पाहिजे, SIT नेमली पाहिजे, यांच्याकडनं तपास काढा.